नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका वंडर बॉयला भेटणार आहोत. क्षितिज गौतम दामोदर. क्षितिज नांदेड सारख्या शहरातून, छोट्या गावातून, किनवट सारख्या पुण्यामध्ये आयसर पुणे इथं शिकतोय. पण मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा मला त्यानं सांगितलं की त्याने एकूण 8 एंट्रन्स दिल्या होत्या, ज्या मलाही माहित नाही. आणि 8 एंट्रन्स मधून त्या 5 एंट्रन्स तो क्लिअर झालेला आहे. म्हणजे भारतामधल्या विविध 5 इन्स्टिट्यूट्समध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकतं. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे क्रॅक करणं, अशा पद्धतीच्या एंट्रन्सेस पास करणं, ही खूप बुद्धिमत्ता असणं आणि खूप लॉजिकल विचार करणं, रिझनिंग करणं, हे एक फार मोठं स्किल आहे. तर मला आज तुम्हाला एका वंडर बॉयला त्याची ओळख करून द्यायची. क्षितिज गौतम दामोदर. क्षितिज, तू कुठल्या कुठल्या परीक्षा दिल्यास? एंट्रन्स 12वी नंतरच्या त्या कुठल्या असतात? 12वी नंतरच्या मॅम मी एंट्रन्स दिलेत. युसीड ही अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन. ही डिझाईन साठीची एक्झाम आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी दिले होते जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स, UGEE आणि UG ट्रिपल ई. हे इंजिनिअरिंग साठी एक्झाम्स दिले होते. अजून परत सीईटी पण, MSc CET. त्यानंतर रिसर्च साठी मी परीक्षा दिले होते ISI, CMI आणि IIT. ओके. तर हे 3 वेगवेगळे कॉलेजसाठी वेगवेगळे एंट्रन्सेस आहेत. आणि या किती झाले एकूण एंट्रन्सेस? 8 झाले ते. त्यातले किती क्लिअर केल्यास? त्यातले 6 केलेत क्लिअर. अरे वा, ग्रेट. आणि त्या सगळ्याचा अभ्यास तू स्वतः केलास? हा, म्हणजे मी कोचिंगला ते गेले 11-12 सोबतच. आणि ते करत करत म्हणजे आम्हाला थेरॉटिकल पण नॉलेज भेटली, म्हणजे बोर्डसाठी वगैरे. आणि त्यासोबत आम्ही एंट्रन्स एक्झामचा पण प्रिपरेशन केला. हो, बरोबर. पण तू मला थोडंसं सांगू शकशील, ह्या एंट्रन्स मध्ये कॉमन थ्रेड आहे का कॉमन सब्जेक्ट आहे? आणि त्याच्यासाठी साधारणपणे कॉमनच अभ्यास करायचा असतो, असं काही आहे? हा, म्हणजे आमचे जे सर होते, शेवाळकर सर, गजानन शेवाळकर सर, तर त्यांनी आधीपासूनच आम्हाला खूप चांगलं गाईड केलं. मी तिथे 8वी पासून होतो. तर त्यांनी आमच्या ऍप्टिट्यूड वरती एवढं फोकस केले तेव्हापासूनच, की त्यांना माहिती होतं की हे असं या टाईपचं ऍप्टिट्यूड इथे ते लागतं. तर माझी आधीपासूनच हॉबी होती. मला मॅथ्स मध्ये आवड होतं, मला ड्रॉइंग मध्ये आवड होतं. तर त्यांनी हे सगळं आधीच अनालाइज केलं आणि मला त्यानुसार त्यांनी स्टार्टिंग पासूनच गायडन्स दिली की तू हे या ऍप्टिट्यूड बिल्ड कर, की तुला डिझाईन मध्ये पण जाता येतं आणि तुला रिसर्च पण करता येतं, या फिर इंजिनिअरिंग मध्ये अजून काय काय तुम्हाला ऑप्शन्स भेटतात, ऑपॉर्च्युनिटीज भेटतात. ते सगळं त्यांनी रोडमॅप आमच्यासाठी काढून ठेवला होता. पण यासोबतच मी स्वतःहून पण बरंच काही रिसर्च केलं यामध्ये. की मला तर यामध्ये रिसर्च असं होतं की मी वेगवेगळ्या कॉलेजेसचे कोर्सेस चेक करायचं, की या कोर्सेस मध्ये मला काय आवडतंय. असं पण होऊ शकतं की आपण म्हणजे त्या गोष्टीसाठी जातो तिथे, पण तिथे एक वेगळ्याच पद्धतीने शिकवतील आपल्याला, या फिर मे बी रोड मेमरायझेशन जास्त होणार, कोर्सेस आपल्याला झेपतील नाही झेपतील, हे पण म्हणजे खूप असे गोष्टी आहेत ज्या आपल्याला चांगले बघावं लागतात. तर ह्या गोष्टी मी आधीच बघितल्या होत्या 12th मध्ये असताना. तर या सगळ्यांची सुरुवात लहानपणापासून झाली. माझी आई आशा दामोदर यांनी लहानपणापासूनच माझ्या मॅथ्स वरती खूप फोकस दिला. तर लहानपणापासूनच माझे लिटरेचर आणि मॅथ्स हे 2 गोष्टी परफेक्ट करून घेण्यासाठी त्यांनी खूप प्रयास केला. माझं लिटरेचर तर झालंय नॉर्मल, म्हणजे असं चांगलं झालं, पण मॅथ्स खूप चांगलं झालं होतं. लिटरेचर म्हणजे लँग्वेजेस मध्ये तुला रस आहे का थिअरी म्हणू शकतो. जसं की इंग्लिश ग्रामर म्हणू शकतो, इंग्लिश असं लिटरेचर. नंतर मी तेवढं जास्त फोकस नाही करू शकलो लिटरेचर मध्ये, पण मॅथ्स मध्ये माझं फोकस खूप चांगलं झालं. तर मॅथ्स मध्ये जे मेन गोष्ट जी हेल्पफुल लागली ती होती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर आपण एकदम सिम्पल प्रॉब्लेम्स पासून सुरू करतो आणि त्यामध्ये कन्सेप्ट बिल्ड करत राहतो, आणि ते कन्सेप्ट बिल्ड करत करत आपण अजून ऍडव्हान्स प्रॉब्लेम्स वरती जातो, आणि हे असं एक बिल्डिंग सारखं बनत राहतो. तर हे लहानपणापासूनच म्हणजे माझ्यात ते झालेलं आहे. तुझा ऍप्टिट्यूड तसा तयार झाला. हा, एक्झॅक्टली, मॅथ्स साठी. आणि ह्या सगळ्या एंट्रन्सेस म्हणूनच मी तुला विचारलं की ह्याचा एक कॉमन थ्रेड आहे, म्हणजे ह्याचा एक कॉमन अभ्यास केला तर एवढ्या एंट्रन्सेस देता येतात.
हो देतात ना. याच्यात म्हणजे काही थोडेसे फ्लेक्झिबल पण करावं लागतं तुम्हाला शेड्यूल. जसं की युसीड ही जी एक्झाम सांगितली मी डिझायनिंगसाठी, यामध्ये एक वेगळा ऍप्टिट्यूड बघतात तुमच्यामध्ये. बाकीचे जे एंट्रन्स आहेत जसं की रिसर्च मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये, यांनी तुमचा सायन्स मध्ये जो ऍप्टिट्यूड आहे म्हणजे नॉलेज मला तुम्ही कसं अप्लाय करून सॉल्व्ह करू शकतो रिअल लाईफ प्रॉब्लेम, हे चेक करतात. पण युसीड मध्ये कसं करतात तुम्हाला की तुम्हाला एक तुमच्याकडे लिमिटेड नॉलेज आहे आणि तुम्ही त्यात जनरल नॉलेज ऍड करून या फिर एक वेगळ्या थिंकिंग प्रोसेसला निर्माण करून तिथेच कसं त्या प्रॉब्लेमला टॅकल करू शकतो. आणि यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट माहिती राहण्याची गोष्ट म्हणजे गरज नाही आहे, पण तुम्हाला एक ऍप्टिट्यूड असायला पाहिजे की एक नवीन प्रॉब्लेम तुमच्या जवळ आलाय आणि तुम्ही त्याला कसं टॅकल करता. आणि तू आता म्हणालास मला ISI आणि दुसरं कुठलं होतं? CMI. हे काय आहे? ISI CMI हे कॉलेजेस आहेत इंडियाचे. ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. त्याचे 3 कॉलेजेस आहेत, दिल्ली, कोलकाता आणि बँगलोर. त्याची एंट्रन्स वेगळी. CMI हे एकच कॉलेज आहे भारतात, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट. ओके. ISI जे आहे ते प्रायव्हेट कॉलेज, ते सरकारी कॉलेज आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज. आणि CMI जे आहे ते प्रायव्हेट कॉलेज आहे. ओके. तर यामध्ये रिसर्चच असते दोघांमध्ये, मॅथ्स मध्ये. फक्त थोडेसे काही मायनर कोर्सेस फ्लेक्झिबल असतात, बाकी रिसर्चचे संधी दोघांमध्ये सेमच असतात. तर ISI आणि CMI यामध्ये मेनली तर जे ऍडव्हान्स मॅथ्स आहे, आता हा मॅथ्स असा आहे की तो ऍप्लिकेशन मे बी होऊ शकणार, नाही होऊ शकणार, पण इट्स लाईक अ फिलॉसॉफी ऑर अ पोएट इन इटसेल्फ. हा, इट्स लाईक अ फिलॉसॉफी ऑफ मॅथ की तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट मॅथ्स कसं करतात, कसं स्टडी करतात अँड ऑल. इट्स लाईक अ पेंटिंग की तुम्ही कसं स्टडी करतात मॅथ्सला. आणि यामधून असं नाही की म्हणजे फक्त फिलॉसॉफी होते, तुम्ही ऍज अन तुमचं स्वतःचा ऍप्टिट्यूड आणि स्वतःचं एक युनिक क्रिएटिव्हिटी लावून तुम्ही त्याच्यातून काही अलग ऍप्लिकेशन्स पण करू शकतो. आणि यात पण त्यांनी संधी उपलब्ध करून देऊ शकतात आपल्याला ISI आणि CMI मध्ये. तर हे त्या टोटली स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट्स आहेत. हा, एक्झॅक्टली. ते टोटल मॅथ बेस्ड इन्स्टिट्यूट्स आहेत. तू क्लिअर झाले होतेस त्याच्यात? CMI माझं राहिलं होतं, पण ISI झालं होतं. ISI बँगलोर जो एकदम टॉपचं कॉलेज आहे त्यामध्ये, तर तिथे मला ऑफर लेटर आलं होतं बॅचलर इन स्टॅटिस्टिकल डाटा सायन्स मध्ये. हा कोर्स नवीन आलेला आहे, तर यांनी डेटा सायन्स आणि प्युअर मॅथ या दोघांचं कॉम्बिनेशन करून ऍप्लिकेशन्स कसे डेव्हलप करायचे हे शिकवलं होतं त्या कोर्सेसमध्ये. पण मला त्याहून चांगलं हा आयसर पुण्याचा कोर्स वाटला, जिथे त्यांनी सायन्समध्ये इंटिग्रेटेड कोर्स देत तुम्हाला इंडस्ट्रियल आणि डेटा सायन्सचं पण शिक्षण देऊ शकतात. आता तू फर्स्ट इयरला आहेस? हा, मी फर्स्ट इयरला. ओके. आणि मगाशी मला अजून एक तुझं वेगळं टॅलेंट कळलं, ते काय आहे? टॅलेंट कॉम्पिटिशन असते कुठे अशी? प्रॉमिस इंडिया का? प्रॉमिस इंडिया हा एक समर कॅम्प आहे बेसिकली, जे की मी म्हटलं हे ऍक्च्युअली प्रायव्हेट आहे ऑर्गनायझेशन. तर झालं असं की मॅथ्समध्ये जसं की मी प्युअर मॅथ्स म्हटलं आता ISI CMI मध्ये लागणारे, यातले काही टॉपिक्स आहेत जे खूप क्रिएटिव्ह आहेत आणि यांना फ्रेश माइंड्स लागतात. तर जसे कॉलेज स्टुडंट, अंडर ग्रॅज्युएटचे काही म्हणजे युजली फेडअप होऊन जातात त्यांचा माइंड मॅथ्स चा अभ्यास करून, की एक वेगळ्या पद्धती, एक वेगळी थिंकिंग लागते ते सब्जेक्ट टॅकल करण्यासाठी तुम्हाला. तर ही त्यांनी जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी 20-40 वर्षा अगोदर हे ऑब्झर्व केलं की जे आपण टीनेजर्स आहेत, जे की मॅथ्समध्ये खूप हे आहेत, म्हणजे मॅथ्समध्ये खूप चांगले आहेत, तर त्यांना एक थेरॉटिकल बेस देण्यासाठी हा प्रोग्राम त्यांनी चालू केला होता. प्रॉमिस बॉस्टन मध्ये चालू झाला. प्रॉमिस बॉस्टन मधून. मग तो प्रॉमिस इंडिया झाला? तो प्रॉमिस नाही, त्यांनी ब्रांच आउट केले, एक युरोपमध्ये आणि एक इंडियामध्ये. तर 2023 मध्ये प्रॉमिस इंडिया 2023 हे त्यांचं पहिलं प्रोग्राम होतं, जिथं माझं टॉप 25 मुलांमध्ये सिलेक्शन झालं. आणि हे प्रोग्राम मी 11वीच्या समर विकेंड्स मध्ये, समर हॉलिडेज मध्ये केलं. पण त्याचा फायदा मग तुला एंट्रन्स साठी झाला? एंट्रन्स मध्ये डायरेक्टली नाही, तर बट मी त्या जो इन्व्हायरमेंट त्यांनी मला दिला, जस्ट तिथे प्रोफेसर्स असायचे, मेंटर्स असायचे आणि सोबतचे पण खूप म्हणजे हो, सगळा पिअर ग्रुप. तर त्यांनी मला म्हणजे एवढं मोटिवेट केलं की तुमचा ऍप्टिट्यूड कसा डेव्हलप करायचा आणि अजून कसं थेरॉटिकल अभ्यास करायचा मॅथ्सचा. तर ते त्यांची लर्निंग घेऊन मी इथे अप्लाय केलं माझ्या एंट्रन्स एक्झाम्स मध्ये. म्हणजे तू सजेस्ट करशील की प्रॉमिस इंडिया सारखं एखादं ऑर्गनायझेशन ज्याचा करिअरच्या फाउंडेशन साठी फायदा होतो?
हो होतो मॅम. बरं. कारण की मी जेवढे पण सिनियर्स बघितलेत जे तिथून पासआउट झालेत, हम्म. तर त्यांनी म्हणजे असं खूप चांगलंच केलंय Okay. त्यांच्या मॅथमॅटिकल करिअरमध्ये. खूप स्वतःहून त्यांनी ऍप्लिकेशन्स डेव्हलप Yes. केलेत त्यामध्ये. गुड. आता 2025 मध्ये प्रॉमिस इंडिया 2025 हे आता परत एक प्रोग्राम होणार आहे. बर. तर त्यामध्ये मी 2023 मध्ये फर्स्ट इयर स्टुडंट म्हणून हा. केलं होतं. पण आता त्यांनी मला इन्व्हाइट केले की तुम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून अरे जॉईन वा. करा. तर मस्त. आता यावेळेस जे पण फर्स्ट इयर स्टुडंट राहणार हा. त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करायची करता येईल. याच्यामध्ये. गुड. ग्रेट.